25 रोजी पब्लिक 10 सर्वे नंबर्स आहेत आणि त्या 10 सर्वे नंबरमधले ट्री कटिंग आणि मायसी हबसाठीचं ते प्रपोजल होतं। आज मॅडमने असं सांगितलं, आयुक्त महोदयांनी असं सांगितलं का त्याच्यामधले एकही ट्री मायसी हबसाठी एकही झाड आम्ही छाटणार नाही किंवा काढणार नाही। मग जर तुम्ही मायसी हबसाठी जर वृक्ष काढणारच नव्हते तर पब्लिक नोटीस द्यायची आवश्यकता काय होती? कारण की 10 सर्वे नंबर पैकी 8 सर्वे नंबर हे मायसी हबसाठी रिझर्व आहे, म्हणजे रिक्रिएशनल सेंटरसाठी रिझर्वेशनची जागा आहे। जर तुम्हाला झाडच काढायचे नव्हते तर पब्लिक नोटीस द्यायची गरज नव्हती। त्याच्यावरले 2 जे सर्वे नंबर आहेत ते साधुग्रामसाठी रिझर्व आहे आणि आज त्यांनी जे सांगितलं ते एंटायर 370 एकर साधुग्राममध्ये किती वृक्षांची छटाई होऊ शकते, कसे साधुग्रामसाठी आपल्याला कुठल्या प्रकारची निवारा व्यवस्था करता येईल त्याबद्दल त्या बोलल्या। पण 370 एकर पैकी त्यांनी सर्वे नंबर वाईज किती सर्वे नंबरमध्ये किती झाडांची संख्या आहे, ट्री सेन्सस आहे का, माईस हबचं डोकेट आहे का, नाशिक श्रीवास्त कुंभमेळा प्राधिकरण जे स्थापन झाले त्याच्यामध्ये त्याची परवानगी घेतलेली आहे का, प्रशासकीय परवानगी घेतली आहे का, या बाबतीत कुठल्याही प्रकारचा उहापोह झाला नाही। ज्यावेळेस आपण एखादी बैठक घेतो त्यावेळेस होमवर्क आपलं पक्क पाहिजे, कारण की हा विषय एकदम संवेदनशील आहे। आज आम्ही सर्व नाशिककरांच्या वतीने आलेलो आहे, उद्या काय झालं तर आमच्यावर घापर फुटणार आहे। त्यामुळे या सर्व सारासार विचार करतामध्ये एकही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळू शकलं नाही, कारण की त्यांच्याकडे ज्या प्रमाणामध्ये डॉक्युमेंट्स पाहिजे होते, ज्या प्रमाणात मी त्यांना प्रश्नोत्तर सर्वांच्या वतीने केलेले होते त्यापैकी एकही डॉक्युमेंट प्रशासन आम्हाला उपलब्ध करून देऊ शकले नाही। जर प्रशासन आम्हाला डॉक्युमेंटच उपलब्ध करून दिलं नाही, आम्हाला आकडेवारीच उपलब्ध करून दिली नाही, 10 पैकी 8 सर्वे नंबरमध्ये तुम्हाला वृक्ष कटाई म्हणजे छाटायचे नव्हते किंवा काढायचे नव्हते तर पब्लिक नोटीसचं ठोटण केलं का? आणि सर्वात आई तुम्हाला सांगतो, प्री बीड मीटिंग वगैरे जी झाली ती झूम मीटिंग वगैरे झाली, त्या झूम मीटिंगमध्ये क्लिअर कट त्यांनी म्हटले ट्रक टर्मिनलवर चर्चा केली, त्यांनी मल्टी लेवल पार्किंगवर चर्चा केली आणि मायसी हबवर चर्चा केली। साधुग्रामवर कुठं चर्चाच नाहीये, साधुग्रामचं टेंडरच नाहीये, साधुग्रामच्या निवारा व्यवस्थेच्या कुठल्याही प्रकारची प्रशासकीय मंजुरीच नाहीये। हे सर्व मायसी हबसाठी होतं आणि त्या मायसी हबसाठी आता म्हणजे आम्ही वृक्षाची कटाई किंवा छाटणार नाही एवढंच आहे फक्त। म्हणजे ही फसवेगिरी आणि ट्रान्सपरन्सी जी आहे याच्यामध्ये महानगरपालिकेने योग्य ते होमवर्क करावं, त्या संदर्भातले कागदपत्र हे करून बसावं, कारण की आम्ही पण दूध खोले नाही आहे, इतक्या वर्षापासून आम्ही पण समाजकारणात आहोत। तर यासाठी शासन प्रशासनाने आमच्या समोर बसायच्या आधी पक्क होमवर्क करून नंतर बसावं एवढीच अपेक्षा। पुढचा काय प्रस्ताव आहे का आपल्याकडे? मायसी हब संदर्भात आता ते थोडे बेकफूटवर गेलेले दिसले, रद्द केलेलं असं ते ऑन रेकॉर्ड म्हणत नाही। जर रद्द करायचं असेल तर त्या संदर्भातला GR काढावा लागत। महाराष्ट्र जे गव्हर्नमेंटचं टेंडर आहे त्याच्यावर ते टेंडर आज रोजी दिसतंय, ते त्यांनी रद्द केलं पाहिजे, तरच ते मायसी हब वगैरे जे आहे ते रद्द होऊ शकतं। तिथं एक फिजेबल, मी सर्व नाशिककरांच्या वतीने सांगतो, तिथं फिजेबल एकच आहे, ऑक्सिजन पार्क सारखं एखादं जर काही होत असेल तर हरकत नसेल, बाकी तिथं पक्क बांधकाम वगैरे या प्रकारे कुंभमेळा आणि साधुग्रामच्या नावाखाली आणि श्रीवास्तवच्या नावाने होता कामा नये। झाड कापणार एकट्याने सांगितलं काही झाडं तोडावीच लागणार आहे, तर आता तुम्ही सगळे पर्यावरण 3 तास चर्चा केली, तर तुमचं यावर काय भूमिका आहे? झाड तोडायचे ना, तोडायचंच नाही म्हणून सांगितलं, झाड तोडायचे ना, चला एक मिनिट असं गृहीत धरू, झाड तोडायचे, दाखवा ना कुठला झाड तोडायचंय, आकडेवारी कुठे? 1 मिनिट प्रिझू म्हणजे धरा त्या झाड तोडायचे, आता आमचं झाड तोडायचं तर दाखवा ना, त्यांच्याकडेच आकडेवारी नाहीये, कसलं झाड कसलं काय। आणि त्यांचं असं म्हणणं आहे का ज्या खुणा वगैरे केलेल्या आहे त्या खुणा म्हणजे असं नाही का मी ते झाड तोडणार, असंही त्यांचं म्हणणं आहे। परत सप्लिमेंटरी स्टेटमेंट आहे आमची पहिली भूमिका स्पष्ट होती। आपल्याकडनं काही पुढचा अजून चर्चेचा काही अजून प्रस्ताव आहे, पुढे अजून काही चर्चा होणार आहे असं काही आहे का? चर्चा म्हणजे कागदपत्र आणि डाटावर चर्चा होत असते, भावनिक चर्चा होत नसते। आता विषय लिगल पर्यंत गेलेला आहे, टेक्निकल विषय झालेला आहे, लिगल विषय झालेला आहे, भावनिक विषयावर आधारित नसतो। त्यांचं होमवर्कच करते, त्यांच्याकडे डाटाच नाही, ज्यांच्याकडे उलट आमच्याकडे डाटा आहे त्यांच्याकडे डाटा नाही। जर डाटा नसेल तर चर्चा कसं काय करू शकतो आपण? डाटा तर पाहिजे ना। एक गोष्ट बोलल्या की बांधकाम विभागाने हा सर्वे केलाय, गार्डन विभागातून सर्वे करणार आहे, मग यांचा गार्डन विभाग सर्वेच झाला नाहीये तर तुम्ही आकडे तुम्ही कशाला पेपरला देता? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही 2 कायदेशीर कारवाईच्या मागण्या केल्या यांच्याकडे, प्रशासकीय विभागाची चौकशी करा, ज्यांनी हा मेस पूर्ण तयार केलाय तो विभाग तुम्ही शोधा, ज्यांनी हा मेस पूर्ण केलाय, ज्यांनी हरकती घेतल्या, नंतर म्हणता तुम्ही आम्ही सर्वेक्षण केलं, याच्यावर आम्ही झाडं तोडणारच नाहीये। तुम्ही हा जो मेस तुम्ही तयार केलाय सगळं नाशिककर, परत तुम्ही म्हणताय की नाशिककर लोकांमध्ये अफवा पसरत आहे किंवा हे जो मेस करतो आम्ही करत नाहीये,
ही जी व्यक्ती किंवा ही जर डिपार्टमेंट आहे, तुम्ही याच्यावर प्रशासकीय कारवाई करा, याच्यावर तुम्ही चौकशी कमिटी नेमा आणि जो या व्यक्ती जबाबदार आहे या गोष्टीला त्याच्यावर तुम्ही निलंबनाची किंवा चौकशी करा. आमची पहिली भूमिका आहे. एक प्रश्न जवान भाई, आता जी बैठक झाली त्या बैठकीवर तुम्ही समाधानी आहात का? नाही. आणि नेमका निर्णय काय झाला ते सांगा. आणि जे तुमचं आंदोलन सुरू आहे ते सुरू राहील की- Yes. आंदोलन सुरू आहे. आंदोलनमध्ये किंचितही फरक नाही पडणार. आंदोलन सुरूच राहील आणि त्याच्यामध्ये आम्ही अर्ध समाधानी असतो तरी आम्हाला आनंद झाला असता. आम्ही आज अल्प समाधानी. आमची भूमिका पण मग झाडं तोडण्याच्या बाबत महापालिका प्रशासन काय म्हणते, झाडं तोडणार आहे की नाही तोडणार? त्याच्यातले काही झाडं त्यांना तोडावे लागतील असं त्यांचं म्हणणं आहे. तर ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे ना तोडावे लागतील तर दाखवा कुठले तोडावे लागतील. पण त्यांनाच माहित नाही कुठलं झाड तोडावं लागेल. सर्वेचा विषय तोच आहे. आजची बैठक केली आहे का आयुक्तांनी केली आहे? आयुक्तांनी सर्वेचा जॉईंट सर्वेचे आम्हीच केली. सूचना आमच्याकडे आमच्यातर्फे आलेली. आमच्यातर्फे सूचना मान्य केली का त्यांनी मान्य केली. त्याच्यामध्ये आमचं असं म्हणणं आहे, हा विषय साधूग्रामशी निगडीत आहे. साधू संत महंत जे आखाड्या परिषदेचे त्यांना पण तुम्ही बरोबर घ्या, नाशिककरांना बरोबर घ्या, बाकी इतर जे काही निमा आयमा सारख्या संघटना असतील, इतर बाकी असोसिएशन असतात त्यांना पण बरोबर घ्या आणि सर्वांसोबत तो करा. सर्वे तुम्ही जी जागा करा, ट्रान्सपरन्सी ठेवा. तुम्ही जी जागा बदलण्याची तुमची मागणी होती या आखाड्यांची, तर त्यासाठी जी पर्यायी जागा तुमच्याकडनं देण्यात आलेली होती त्याबाबत काही चर्चा झाली? पर्याय जागाबद्दल आमचं काही म्हणणं नाही. साधूग्रामसाठी ती जी रिझर्व्ह जागा आहे त्या रिझर्व्ह जागेमध्येच त्या पद्धतीने त्यांनी केलं गेलं पाहिजे. ती जागा रिझर्वच आहे त्यासाठी साधूग्रामसाठी आणि ते फिजिबल पण नाही. कारण की आपल्याला ज्या वेळेस शाही मिरवणूक वगैरे येते तर तपोवनच्या इथूनच वर्षानुवर्षापासून शाही मिरवणूक वगैरे येते, तर मग त्याच्यावर तो प्रशासनाशी निगडीत विषय त्यांनी त्याच्यावर बोलावं. आम्ही काही अल्टरनेटिव्ह जागा वगैरे त्यांनी काही झाडं सुचवलं नाही नाही. काढता तुम्ही तिथेच करा असं कसं? म्हणजे झाडं नाही काढायचे तिथेच करा म्हणायचं, नेमकं काय म्हणायचं? एक नंबर एआयचा जमाना आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे नंबर 1. आणि टेक्नॉलॉजी पण एकदम ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि एआयचं जो कॉम्बिनेशन केलं तर त्याच्यातनं 100% मार्ग निघू शकतो. झाडं झुडपं जर तोडायचे असतील तर त्यासाठी कदाचित काही लोक तयार पण होते. झाडं नाही, झाडं झुडपं म्हणतो त्या प्रत्येकाच्या प्लॉटमध्ये येतात. ज्यांचे जागे मालक असेल, ज्यांची लँड असेल ते पण मान्य करतील का तिथं रेंट फ्रीज वगैरे त्या पद्धतीने असतात. तर त्याच्यावर चर्चा होऊ शकते, त्याच्यातनं मार्ग निघू शकतो. पण याच्यामध्ये एका बैठकीतून मार्ग नाही निघू शकत. आमची पण काही हटवादी भूमिका नाही. हटयोग वगैरे करणारे नाही तर साधू करतात हटयोग वगैरे. आमचं काही हटयोग वगैरे नाही. तर प्रशासनाने पण त्या बाबतीत हटयोगी भूमिका सोडावी. त्याच्यातलं कसा मध्यम मार्ग करता येईल आणि नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा कसं जागतिक पातळीवर उंचावेल नाव नाशिक त्या पद्धतीने केलं गेलं तुम्ही पाहिजे. मध्यम मार्ग काय दिलाय प्रशासनाला की हा मध्य आहे याच्यातून आपण पुढे जाऊ? अरे पण त्यांच्याकडे डाटा असेल तर डाटाच नाही. त्यामुळे आता जॉईंट सर्वे करताय ना जॉईंटली, त्यांच्याकडे डाटाच नाही. मी डाटा घेऊन आलोय पण त्यांच्याकडे समोर कागदपत्र पाहिजे ना बोलण्यासाठी. त्यांच्याकडे कागदपत्रच नाही. अभ्यास न करता लोकांना अंधारात ठेवून रातोरात आम्ही झाड कापणार नाही असं त्यांनी आज तुमचा असा आरोप आहे का महापालिका अभ्यास न करता कोणत्या डेटा वृक्षतोडीचा निर्णय घेत आहे? मला तेच वाटतंय. जे वेगवेगळे डिपार्टमेंट आता PWD सांगितलं त्यांनी, गार्डन डिपार्टमेंट सांगितलं, या पद्धतीचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स वगैरे जे सांगितलं त्यांच्यामध्ये समन्वयच नाही. आता कोण कोणाला मिसगाईड करतंय, कोण कोणाचं हे करतंय तेच कळत नाहीये. काहीतरी याच्यामध्ये मिसलिंग आहे. त्यांची जी वेवलेंथ आणि जे प्रकारे त्यांच्यामध्ये आदान प्रदान माहितीचे जे व्हायला पाहिजे ते आदान प्रदान झालेलं आम्हाला दिसून आलेलं नाही. पालिका आयुक्तांनी तुम्हाला विनंती केली की आखाड्यांच्या महंतांना भेटायला सोबत जायचं, तुमची भूमिका काय आहे त्याच्यावर? आखाड्यांच्या महंतांशी आम्ही स्वतःहून बोलायला जाणं उचित होणार नाही. कारण की त्यांची पण एक डेकोरम असतो, त्यांचा पण मान सन्मान असतो, प्रोटोकॉल असतात. त्या प्रोटोकॉलप्रमाणे शासन प्रशासनाने जायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर आमची गरज पडली तर एक नाशिककर म्हणून आम्ही आयोजकच्या, म्हणजे आपण नाशिककर हे आयोजकच्या भूमिकेत आहोत तर आपण यजमानच्या भूमिकेत आहोत. तर यजमान कसं काय येणाऱ्या पाहुण्याला सांगू शकतो? जे पाहुण्यांची व्यवस्था करतो ते शासन प्रशासनाने केलं पाहिजे. साधू महंतांना बसून तुम्ही अल्टरनेट जागा करा, तो शब्द आमच्या घशात घालण्यात आला. तसं काहीच विषय झाला नाही. कोणी तसा विषय झालेला अल्टरनेट जागा कोणी सुचवलेली नाही. नाही तुम्हाला असं सांगितलं की साधू महंतांना जाऊन सांगा की अल्टरनेट जागा अशी आहे तर त्यासाठी तुम्ही साधू महंतांशी बोला. पण साधू महंतांशी या पद्धतीचं आम्ही तर नाही बोलू शकत ना. आम्हाला तो अधिकारच नाही. कायदेशीर अधिकार पण नाही, नैतिक अधिकार पण नाही आणि आमचे संस्कार पण त्या पद्धतीचे नाही. ओके, थँक्यू. एक मिनिटामध्ये ना संपूर्ण बैठकीचा सार सांगा. 1 मिनिटात. आज आयुक्त मॅडमांनी या ठिकाणी वृक्षप्रेमी म्हणून, हरकतदार म्हणून नाही, वृक्षप्रेमी म्हणून आम्हाला या ठिकाणी बैठकीला बोलवलं होतं. या ठिकाणी आमच्याकडनं आमच्या ज्या काही प्रश्न होते त्याच्याबद्दल त्यांनी उत्तरं त्यांचे आम्हाला देणार होते.
तर त्या ठिकाणी आपण बैठकीला बोलवलं, आम्ही त्यांनी आमचे प्रश्न विचारले, त्यांनी उत्तरं दिली त्याच्यावर. त्यात अशी चर्चा आली, पहिला मुद्दा हा होता आमचा की ही जी सर्व हा गोंधळ तयार झालेला आहे, हा गोंधळ तुम्ही जे खुल्या केल्या त्याच्यावर हा सगळ्या नाशिककरांमध्ये गोंधळ झाला, तुम्ही 8 जणांना तो खुल्या मारल्या. तर त्यात आम्ही त्यांना असं विचारलं का तुम्ही नंतर बोलताय की हा सर्वेक्षण होतं, हे आम्ही तोडणार नाही पूर्ण झाडं वगैरे, तुम्ही नंतर बोलते. तर हा जो गोंधळ तुम्ही तयार केला याच्यावर तुम्हाला स्पष्टीकरण द्यावं लागलं. ज्या लोकांमुळे हा गोंधळ तयार झाला, जे लोकांनी हा गोंधळ तयार केला, तुम्ही त्यांच्यावर कारवाई का केली? तुम्ही त्वरित त्यांच्यावर कारवाई केली असती तर हा गोंधळ पुढे झाला नसता. तर आता तुम्ही त्याची चौकशी नाही का, चौकशी बसवा त्यांच्या विभागणी आहे आणि त्याच्यावर कारवाई करा. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आम्ही नाशिककर म्हणून मागणी केली का ते बोलले की मागच्या कुंभमेळ्याला झाडं होते वगैरे. म्हणलं मॅडम, त्यावर त्यांनी टॅक्सचा विषय काढला की हे टॅक्समधून परत झाडं आपले जाणार वगैरे. म्हणलं मॅडम, आमच्या मागच्या वेळेस पण आमचा टॅक्स दिलेला आहे आणि त्यावेळेस पण आमच्या टॅक्समध्ये तुम्ही झाडं लावलेली आहे. तर आता आमची नाशिककर म्हणून ही भावना आहे, ही मागणी. त्यांनी बोलले की नगरपालिकेने जागा विकत घेतलेली आहे, जी साधूरामची जागा आहे, ती जागा जर नगरपालिकेची आहे, नगरपालिका म्हणजे नाशिककरांची आहे, तर नाशिककरांची मागणी आहे का त्या ठिकाणी टीम फॉरेस्ट व्हावं, त्या ठिकाणी वृक्षतोड होऊ नये. आणि जर तुम्हाला साधूग्राम करायचं आहे तर साधूग्रामला तुम्ही अल्टरनेट किंवा त्या जागेवर तुम्हाला करायचं तर लोक जे सांगताय, सोल्युशन देत आहे तुम्हाला की टेंट वगैरे यायचे, तर त्याच्यावर तुम्ही चर्चा करा. आणि जर तुम्हाला चर्चा करायचं तर जॉईंट सर्वे करा. त्यात पक्षीप्रेमी, प्राणीप्रेमी, पर्यावरणप्रेमी, आपले आर्किटेक्ट वगैरे हे तुम्ही सर्वे घ्या. निमा आयमा असेल, या सगळ्या संस्था घ्या, स्टेक होल्डर, आणि तुम्ही सर्वे करा. आम्ही सर्वेची मागणी केली आणि या चर्चेचं काही निष्पन्न झालेलं नाही. ही चर्चा निष्फळ होती. यात कुठलाही डिसिजन त्यांनी दिले, त्यांनी स्वतः सांगितलं की मी फक्त वृक्षप्रेमी म्हणून तुमची चर्चा कराली, हरकतदार किंवा या तपोवनाच्या दृष्टीने कुठं चर्चा नव्हती. त्यामुळे याचं कुठेही आपण तपोवनाचं धरू शकत नाही. बघा, अत्यंत महत्त्वाचं आहे की चर्चेचा जो रोख आहे हा वारंवार माईस हबकडे येत ते बरेचसे वाक्य आमच्या तोंडात टाकायचा प्रयत्न झालेला आहे की कुंभमेळ्यासाठी जर्मन हँगर बनवायसाठी म्हणजे त्याची गावद्या आहेत त्या बांधायसाठी झाडं तोडायचे, सारखा येऊन सगळं त्या एक्झिबिशन सेंटरवर येऊन थांबत होता. त्याच्यामुळे आम्ही त्याला एकदम प्रामाणिकपणे तिथे विरोध केला. या गोष्टी आम्हाला चालणार नाही. जर एक्झिबिशन हब करायचा आहे तर तो तुम्ही MIDCमध्ये करा, सातपूरमध्ये करा, अंबडमध्ये करा, भरपूर जागा आहेत. MIDC तुकडे करून जागा विकतंय. त्याच्यापेक्षा जे काही मोठे गट शिल्लक आहे तिथं तुम्ही एक्झिबिशन सेंटर करा, हेही त्यांना सांगितलं आहे. हे म्हणजे एकंदरीत विनाकारण आमच्याच तोंडामध्ये वाक्य टाकून ते पुढं त्यांनी ओढायचा प्रयत्न केला. पण कुंभमेळ्यामध्ये 4 दिवसापूर्वीच